हॅलो नमस्कार मंडळी, मी अनुष्काच किचन टेल्स या माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि न चुकता शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे कोणतीही रेसिपी तुम्ही मिस नाही करणार. तर आज आपण करणार आहोत थालीपीठ. किसान कनेक्ट यांचे थालीपीठ म्हणजे शेतकऱ्यांच्या मेहनतीची थाळी, नैसर्गिक चव आणि आरोग्याचा संगम. हे 100% नैसर्गिक आणि ताज्या धान्यांपासून बनवलेले पीठ आहे. यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, चणा डाळ, मूग डाळ, उडद डाळ, मठ डाळ, धणे, पोहे, जिरे आणि मेथी दाणे हे सर्व साहित्य या थालीपीठ भाजणीमध्ये वापरले आहे. आता आपण बाकीचं साहित्य बघूया. 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून धणेपूड, 1 टेबलस्पून जिरेपूड, 3 ते 4 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, 2 मोठे कांदे उभे चिरलेले, 1 मोठी वाटी चिरलेली कोथिंबीर, 2 टीस्पून सफेद तीळ, 1 टेबलस्पून दही आणि गोवर्धनचं तूप. आता एका परातीमध्ये सर्व साहित्य एकत्र करून घेऊया. थालीपीठ भाजणी, 2 उभे चिरलेले कांदे, 1 वाटी कोथिंबीर, लाल तिखट, धणेपूड, हळद, जिरेपूड, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, दही आणि सफेद तीळ. हे सर्व साहित्य आता मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी ॲड करून भाकरीसारखं पीठ किंवा थोडं पातळ केलं तरी चालेल, म्हणजे थालीपीठ छानपैकी थापता येतं. आता जवळपास पीठ तयार झालं आहे. यामध्ये मी 7 ते 8 लसूण पाकळ्यांचे तुकडे ॲड करते. यांची वरून येणारी चव मस्तच लागते. तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी एक पोलपाट घेतला आहे. त्याच्यावर कॉटनचा कपडा किंवा रुमाल ओला करून घ्यायचा आणि जेवढ्या साईजचं थालीपीठ हवं आहे तेवढा गोळा थापून घ्यायचा. आणि जर तुम्हाला अजून तीळ आवडत असतील तर वरतून लावलं तरी चालेल. परत मध्ये मध्ये हाताला थोडं पाणी घेऊन थालीपीठ थापायचं, म्हणजे थालीपीठ पातळ होतं. आता थापून झालेलं थालीपीठ जे आहे त्याला होल करून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण भाजताना तेल किंवा तूप लावतो तर ते आतपर्यंत जाईल आणि थालीपीठ व्यवस्थित शेकेल. गॅसवर मी आता कास्ट आयर्नचा तवा तापण्यासाठी ठेवला आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. याला थोडं तूप लावून घेते म्हणजे थालीपीठ चिकटणार नाही. रुमाल उचलून थालीपीठची बाजू तव्यावर टाकायची आणि अलगद कडेने रुमाल काढायचा. हे पहा किती सुंदर थालीपीठ आलंय. आता थोडं तूप सोडूया. आधी आपण ही बाजू 2 मिनिटं शिजवून घेऊया. आणि आता परत पलटून दुसऱ्या बाजूला परत तूप लावून 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया. यामध्ये मी एक टीप देते की जर तुम्हाला खरपूस किंवा कुरकुरीत असं थालीपीठ हवं असेल तर शेवटची 10 ते 15 सेकंद गॅस मोठा करून थालीपीठ दोन्ही बाजूने शेकवून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ एकदम खुसखुशीत कुरकुरीत बनतात. आणि या उलटच अजून एक टीप आहे, ती म्हणजे जर मऊ थालीपीठ हवं असेल तर ते झाकून थालीपीठ करायचं, म्हणजे वरती झाकण ठेवून, जेणेकरून वाफ राहते व थालीपीठ मऊ होतात. आता मी अशाच प्रकारे अजून एक थालीपीठ करून घेते. थालीपीठ खाण्याचे अनेक फायदे आहेत. थालीपीठ हा पौष्टिकतेने नटलेला पदार्थ आहे. यामध्ये खूप सारे धान्य, डाळी, वेगवेगळे मसाले हे असल्यामुळे आरोग्यासाठी अगदी चांगलंच आहे. त्याचबरोबर त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनक्रिया तर मजबूत होतेच आणि वजनसुद्धा कंट्रोलमध्ये राहते. थालीपीठमध्ये प्रथिने आणि विविध धान्यांचे मिश्रण असल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाचे आरोग्यही बळकट करते. त्यामुळे थकवा कमी करण्यास मदत करते. नैसर्गिक घटकांमुळे थालीपीठचा नियमित सेवन शरीराला खूप ऊर्जा देतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. असा हा थालीपीठ हा पारंपरिक आणि आरोग्यदायी पदार्थ म्हणून महाराष्ट्रात तर खूपच प्रसिद्ध आहे आणि हा आपण रोजच्या आहारात समाविष्ट करायलाच हवा. ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच चमचमीत रेसिपीजसाठी अनुष्काच किचन टेल्सला सबस्क्राईब करा. थँक्यू.
तोपर्यंत स्वयंपाक करा, मजा करा आणि घरचं जेवण एन्जॉय करा. तर आपण आता भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.